आणखी एका मोठी बातमी आहे। काळजीवाहू सरकारवर राऊतांनी हल्लाबोल केलाय। राज्याचं काळजीवाहू सरकार घटनाबाह्य आहे असं राऊत म्हणाले। 26 तारखेला सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं। महायुतीचा आतापर्यंत सरकार स्थापनेचा दावा का आलेला नाही असाही सवाल राऊतांनी उपस्थित केलेला आहे। तर एवढं राक्षसी बहुमत मिळालेलं असताना सुद्धा महायुतीने आतापर्यंत सत्ता स्थापनेचा दावा का केलेला नाहीये आणि जी मुदत आहे ती 26 तारखेला संपली आहे। 26 नोव्हेंबरला आतापर्यंत महायुतीने सत्ता स्थापन का केली नाही आणि जर सत्ता स्थापन केली नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होणं अपेक्षित होतं, पण तसंही होताना दिसत नाहीये असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टानं संरक्षण दिलं, त्या डी.वाय. चंद्रचूडजी होते आणि आता त्याच पद्धतीनं पुढे हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार आहे। हे काळजीवाहू सरकार केयरटेकर गवर्नमेंट ये भी संविधान के खिलाफ है। हे सुद्धा काळजीवाहू सरकार 26 तारखेला मुदत संपलेली आहे विधानसभेची। नवीन विधानसभा 26 तारखेला नवीन सरकार हे अस्तित्वात येणं हे घटनेनुसार आवश्यक होतं। कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही। निकाल लागून किती दिवस झाले? 10 दिवस होऊन गेले। 24 तासामध्ये खरं म्हणजे एवढं बहुमत आहे, सरकार स्थापनेचा दावा करायला पाहिजे होता। अद्याप ह्यांच्यापैकी कोणीही सरकार स्थापनेचा दावा का केला नाही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।